हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. हे इतकं सुंदर तुम्ही झाड बघताय, ते असं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही यावर इकडे. आम्ही आलो आहे आमच्या मुलींना म्हणजे विथ फॅमिली. एक दिवसाची ट्रिप कुठे जायचं खूप प्रश्न पडतो ना, मग इथे या बरं का. हे आहे सुंदर आणि अगदी नयनरम्य दृश्य आणि त्यासोबत इतकं छान हिरवळ, छान छान असं मज्जा करणारे सगळे खेळ लहान मुलांना. आणि हे ठिकाण कुठलं आहे तुम्हाला वाटत असेल, अरे हे मेहेर रिट्रीट तर नाही आहे यवत जवळचं. नाही, यवतच्याच समोर थोडं पुढे अजून एक आहे चोंदे फार्म. खूप सुंदर असं ठिकाण आणि मुलांना अगदी खूप मज्जा करणारं आणि खूप मजा येणारं हे असं ठिकाण आहे. इतकं 1000 एकरमध्ये यांनी जमवलेलं आणि इतकं सुंदर छान दृश्य आणि लहान मुलं इतके छान मजा करतायत बघा. माझ्या बहिणीची मुलगी, माझी मुलगी आणि आमचे नवरेसुद्धा आलेले. खूप सुंदर, म्हणजे खूपच छान वाटलं आम्हाला फॅमिलीसोबत. प्रत्येकाला एक प्रश्न पडतो ना की आपण एक दिवसाचं आउटिंग कुठे करावं. पुणे हे शहर इतकं मोठं आणि सुंदर नयनरम्य दृश्य असलेलं ठिकाण आहे आणि कुठे जावं कळत नाही. पण एकदा तुम्ही चोंदे फार्मला नक्की जा. माझं मेहेर रिट्रीटचा तुम्ही व्लॉग्स बघितला नसेल तर मी तुम्हाला कमेंट करा, तुम्ही त्याखाली तुम्हाला देऊन देईल लिंक, किंवा मी लिंकच टाकते ना माझ्या व्हिडिओच्या खाली, तर तुम्ही त्याला टच केलं तर मेहेर रिट्रीट पण तुम्हाला दिसेल. हे चोंदे फार्मनं खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आणि छान कितीतरी 1000 एकरमध्ये बनवलेलं आहे. नवीन नवीन गेम्स आणि जेवण सकाळपासूनच एक त्यांचं पॅकेज असतं. आदल्या दिवशी तुम्ही तिथे बुकिंग करू शकता. स्कूल ट्रिप जाणार असेल तर कन्सेशन पण मिळतं. आणि हो, इथलं जेवण आणि सकाळची न्याहारी ब्रेकफास्ट इतकं अप्रतिम होतं. चव खूप भारी होती आणि हायजीन मेंटेन केलेलं. आणि खरंच तिथले सगळे कर्मचारी इतके हेल्पिंग नेचरचे होते ना की खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे आपलेपणा त्या लोकांमध्ये होता बिलकुल. अगदी जवळ येऊन विचारायचे सगळे. आणि आमच्या मुलांनी, तिथे आलेले सगळेच मुलं, शाळेची ट्रिप आलेली, अगदी छोटे छोटे UKGचे LKGचे मुलं, असे छोटे छोटेसे मुलं इतके सुंदर असे ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. आपल्याला काळजी वाटते ना, आपण ज्या वेळेला आपल्या मुलांना आपण स्कूल ट्रिपला पाठवतो तर आपल्या माघारी आपले मुलं कसे राहतील. पण खरंच मुलांनीसुद्धा खूप मज्जा केलेली तिथे. कारण की ना इतक्या 1000 एकरांमध्ये ते बनलेलं चोंदे फार्म. हे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज, तिथे मूवीज दाखवली मुलांना. म्हणजे आजकाल काय घडतं आहे देशामध्ये हे सुद्धा त्यांना छान दाखवलेलं. टीचर लोकंसुद्धा खूप मस्त त्यांची काळजी घेत होते बरं. म्हणजे मला कौतुकास्पद वाटलं त्यांचं सगळ्यांची अशी काळजी घेताना बघून. छोटे छोटे मुलं असे आपले छोट्या छोट्या नजरेने असं छानसे दृश्य बघून खूप खुश होत होते. तिथे घोडागाडी, उंट, कॅमल सवारी, खूप मजा आली आहे पोरांना. आणि हे जे वरती जे गेम दिसत आहेत ना, ते वरती पूर्ण पॅराग्लायडिंग वगैरे सगळं हे मोठ्यांसाठी तिथे दिलेलं आहे. आणि मोठ्यांनी पण फार मजा केली. म्हणजे सकाळपासून तर रात्रीच्या संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही तिथे खूप मस्ती करू शकता. बघताय तुम्ही ही मुलांची वर्दळ गर्दी. म्हणजे इतक्या लाईनशिरे टीचर लोक दिसत आहेत ना. ह्या टीचर्सशी पण मी बोलले. आम्ही तर फॅमिली गेलो होतो, पण खरंच हॅट्स ऑफ ह्या त्या टीचरला. आपण आपले 2 मुलंसुद्धा सांभाळू शकत नाही व्यवस्थित, भीती वाटते कुठे गेले काय गेले. पण इतक्या प्रचंड गर्दीमध्ये ह्या टीचर लोकांनी ह्या मुलांना इतकं व्यवस्थित सांभाळलेलं ना, खूप छान. म्हणजे मुलांनी पण खूप मस्त एन्जॉय केलेला. ही बघा आता इतकी सुंदर ना आपली काय गावची आठवण आली ना मलासुद्धा. इतकी छान ना बैलगाडी. हा मुलगा सतत त्या बैलाला मारत होता आणि माझी मुलगी श्रीजा, नको मारू त्याला, तो पळून नेईल की आपल्याला. खूप मजा, पोरांनी खूप मजा केली. बघा किती निरागस छोटे छोटेसे मुलं. आणि हे दादा
खरंच म्हणजे खूप फोटो काढणं चाललेलं होतं सगळ्यांचं. हो, मला या मुलांसोबत फोटो काढायचा आहे. एक प्रत्येकाला आपलं लहानपण आठवलेलं की आपण पण किती मस्ती केलेली ना, आपल्या वेळेला हे असं होतं का, तसं होतं का, सगळ्या गोष्टी चाललेल्या. आणि ही बैलगाडी बघून तर आजीच्या घरची, आईकडची म्हणजे आईचं माहेर जे आहे तिकडची आठवण आली की आम्ही गावाकडे जायचो ना, त्यावेळेला असंच बैलगाडीमध्ये बसण्याचा खूप मज्जा यायची. आणि खूप वर्षानंतर मला इथे जाऊन खूप छान वाटलं. मेहेर रिट्रीटला गेले होते त्यावेळेला तर होतंच, पण इथे ना काही एक वेगळीच मजा होती, मस्त. पण तुम्हाला जायचं असेल ना तर मेहेर रिट्रीट आणि चोंदे फार्म, जे मी हा व्हिडिओ बनवला आहे चोंदे फार्मचा आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. हे माझ्या बहिणीचे हजबंड आहेत. हे बघा किती छान तिला, म्हणजे तिला वर हे टायर, मुलांना मम्मा हे टायरवर जायचं आपल्याला, वरून उंच उडी मारायची, हे सगळं लॉक सिस्टीम पायाला करून. एवढं ती उंटावर बसलेली असताना तिचं मन भरलं नाही, उंटाकडे सारखं बघते. अगदी सरळ एक ते मूव्ही थिएटर आहे लहान मुलांना, तिथे खूप मज्जा येणार आहे. आणि आम्हीसुद्धा कार्टून बघितलं. त्याच्यानंतर ना कार्टून होतं दाखवलं त्यांनी, खूप छान मजा आली. एक रॅबिटची मूवी दाखवली आणि आम्ही पण लहान मुलांसोबत लहान झालो, बरं मज्जा आली. हे बघा, हे सगळे पॅरेंट्स किती एक्सायटेड आहे, अगदी म्हणजे मस्त करत आहेत सगळेजण. आणि आमच्या मुली एक्सायटेड होत्या खूप. आणि माझी श्रीजा आणि नायशू या दोघीजणी हे खूप मज्जा करत होते. आणि हे बघा, हे माझे हजबंड अगदी लहान मुलासारखे झू 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 मज्जा करतायत सायकलवर बसून. आता ही माझी मुलगी चढती आहे. वाव, खरंच म्हणजे मुलांना जेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना तेवढं देतोय आपण, पण त्यांची जी हिंमत आणि या वयामध्ये ते करण्याची जी, आज आपण आईचं बोट सोडून जात नव्हतो, अगदी खरंच तो काळ वेगळा होता. पण आता बघा ना, मुलं आता शिखरावर चढायला लागले आहेत. हे तर बघा आमचे टायरवरती चढत आहेत, मज्जा करतायत. आणि ही ना जम्पिंग करताना त्यांना खूप आनंद. खाली ते एक दादा असतात, प्रोटेक्ट करतात प्रत्येक मुलांना की हात सोड, म्हणजे तू खाली मस्त हवेत पक्षासारखी उडल्यासारखी येशील. आणि तो एकदा जाताना तर इतकी याने गेली होती, नाही हे बघा सोडलंय तिला खाली, मज्जा येते खूप. हे हो, ही आता माझ्या बहिणीची मुलगी नायशू, या दोघीनं खूप फन केलं या दोघींनी खूप. एक तिसरी पण आहे माझ्या, आम्ही तिघी बहिणी. तिसऱ्या त्यांना नाही येता आलं, ती सानवी, ती पण खूप मस्त, छोटी पण मोठी सगळ्यात, खूप बोलायला. पण तिला पण आम्ही खूप मिस केलेलं. पण नेक्स्ट ट्रिपमध्ये ती आमच्या नक्कीच दिसणार तुम्हाला. आम्ही खूप मज्जा केलेली, तिला पण मिस केलं. तुम्हाला जर फॅमिलीसोबत कुठे जावंसं वाटत असेल ना, एकदा ह्या ठिकाणी या, अक्षरशः खूप मज्जा करणार तुम्ही सगळेजण. आणि बस काही नाही, एक थोडंसं पोटभर ज्यूस पिऊन या, बस बाकी काही नाही. इथे सगळं आहे, सगळी मजा केली जाते. आणि आता या गाडीमध्ये तर माझ्या म्हणजे मुलांना खूप मजा आली. आणि माझा नवरा, माझ्या बहिणीचा नवरासुद्धा यात पिक 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 करत बसले शेवटी. पण त्यांनी पण फार फन केला. आणि बाय सगळ्यांना. हे छोटे छोटेसे गोड गोडसे गोंडोले बसलेले त्यामध्ये. आणि खरंच मज्जा वाटली पण त्यांच्याकडे बघून. प्रत्येकजण लांब लावून बसलेलं होतं, आम्हाला पण जायचं, आम्हाला पण जायचं. दोन 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 प्रत्येक ठिकाणी मस्त खूप छान वाटलं मुलांना. आणि खरंच छान असा आनंद आला आहे तिथे, छान मज्जा आली आम्हाला सगळ्यांना, खूप फन केला सगळ्यांनी. एकदा विचार करा नक्की तिथे जाण्याचा. मी व्हिडिओच्या खाली इथे लिंक देणार आहे याची की ही कुठे आहे म्हणून. पुण्यामध्ये आहे. तर हे रायफलचं अक्षरशः म्हणजे मुलांना ट्रेनिंग, ते जे दादा होते ना देणारे, ते इतके सुंदर ट्रेनिंग देत होते ना की मस्त वाटलं त्यांना, मुलांना, आम्हाला पण. हे जे दादा त्यांना गाईड करत होते की काय मस्त त्यांनी शिकवलं त्यांना, बाळाबाळा करून. आणि इतकी गर्दी होती त्यांच्याकडे, तरी ते माझ्या हजबंडला, माझ्या मुलीला, माझ्या भाचीला गाईड करत होते. आणि बघ बरं, तुला इथेच निशाणा हे करायचं आहे तर खांद्यावरती ठेव, त्रास होईल, जास्त जोर लावू नको बोटाने, बोट दुखेल. म्हणजे इतकी केअर घेत होते सगळे. आणि खरंच
म्हणजे आपली पॅरेंट्सची पण गरज पडत नाही. प्रत्येकच माणूस हा वाईट नसतो, परिस्थिती असते, पण ठीक आहे. पण इथे आल्यावरती इथले जे सगळे लोक आहेत ना, प्रत्येकाने भूमिका खूप छान निभवलेली आणि खूप चांगल्या मनाचे लोक आहेत इथे. तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या फॅमिलीला बिनधास्त तिथे सोडू शकता. आणि इतक्या 1000 एकरमध्ये असल्यावरती लहान मुलं भरकटणं, बाहेर पडणं शक्यच नाही. म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगपासूनच त्यांनी खूप प्रोटेक्ट केलेलं आहे आपल्याला. आणि आतमध्ये गेल्यावर पण वर्कर्स असतात, स्विमिंग पण आहे, रेन डान्स पण आहे. तिथे पण 2 कर्मचारी ठेवलेले आहेत. म्हणजे खूप मजा आलेली. छान मस्त मजा झाल्यावरती मुलं कसे एक रिफ्रेश एनर्जी येते. आणि त्याचबरोबर आपल्याला येतं कुठे जावं आपण असं विचारात आपण कुठेच घराच्या निघत नाही. पुढचे व्लॉग्स माझे हे असे मस्त सुंदर आउटिंगचे राहणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच बघा. आता घरी परतायच्या वेळेला माझ्या बहिणीचे हजबंड, ही तिची मुलगी नाराज झालेली, मला नाही जायचं होतं घरी. आणि माझे हजबंड पिक एकदा आम्हाला बसवू द्या ना प्लीज. मुलंच बसलेत. मज्जा आली सगळी. आणि खरंच मुलींनी पण फार मज्जा केलेली आमच्या. आणि श्रीजा आणि नायशूनी खूप फोटोज काढले, तिच्या माऊनी. त्यानंतर मग आम्ही छान थोड्या वेळ रिफ्रेश झालं. जेवण पचल्यावर आम्ही स्विमिंग केलेलं. ही माझी मुलगी श्रीजा स्विमिंग करते आहे, खूप पाण्यामध्ये खेळते. त्यासमोरच रेन डान्स आधी केलेला त्यांनी. रेन डान्सचा व्हिडिओ यासाठी शूट केला नाही कारण की तिथे खूप पाणी होतं आणि नको वाटलं तिथला व्हिडिओ घ्यायला. काही कारणास्तव मला नाही वाटलं तिथला व्हिडिओ घ्यायला, पण कारण असं काही नव्हतं, पण ते मला दिसायला बरं नव्हतं वाटत म्हणून मी तो व्हिडिओ घेतला. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी नायशू, ही पण खूप छान स्विमिंग करते. मस्त मोठ्या पुलामध्ये जाऊन मज्जा केली तिने. आणि खरंच याने आपले मुलं ना खूप ॲक्टिव्ह होतात. फॅमिलीसोबत एकदा जरी आउटिंगला गेलं ना तर मुलांना पण खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि खूप मज्जा वाटते. एकदा आपण रिचार्ज करायचं असतं ना, आणि आपण बॅटरीला कसं चार्जिंग करतो तसंच आपल्या मनाला आणि एक एवढ्या गोंधळलेल्या डोक्यामध्ये इतका गोंधळ झालेला असलेला एक शांततेचं चार्जिंग द्यायचं असलं तर कुठल्या तरी एक नयनरम्य दृश्य आपण असं एक दिवसाची ट्रिप आउटिंग फॅमिलीसोबत काढायलाच हवी. म्हणजे मी असं म्हणत नाही रोजच जा, वर्षातून 1-2दा 2-3दा जा, मज्जा येणार, खूप मजा येणार. हे बघा, हा रेन डान्सचं तुम्हाला म्हणलं होतं मी घेणार नाही, पण घेतला मग शेवटी. म्हणजे टाकूनच द्यावा हा व्हिडिओ. मज्जा आली. मुलं खूप मस्त मज्जा करत होती रेन डान्समध्ये. मस्त म्युझिक चाललेलं होतं. एक गमतीदार पाऊस येतो आहे, उन्हामध्ये पाऊस आलेला. मुलांना एक मजा, अरे पाऊस आलाय. खूप फन केलं. एकदा जाऊन या. बाय.